स्वामी भक्तांनो, स्वामी समर्थांचा थेट आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. तुमच्या सर्व चुका एका क्षणात माफ होतील. माझ्या प्रिय मुलांनो, स्वामी समर्थ खूप दयाळू आहेत, जे नेहमी आपल्या भक्तांवर दया करतात, प्रेम करतात आणि आपल्या प्रिय भक्तांना आनंदी जीवन देतात. म्हणूनच आज तुमच्या जीवनात खूप मोठे बदल झाले आहेत. माझ्या मुलांनो, हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत नक्की पहा. तो अजिबात स्किप करू नका. होय माझ्या मुलांनो, आज तुमचे स्वामी समर्थ आई तुम्हाला संदेश देण्यासाठी आलेले आहेत. हे संदेश ऐकून तुमचे जीवन आनंदाने भरून जाणार आहे. ज्याला माझा हा संदेश आवडतो आणि जो कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहितो, त्याच्या सर्व इच्छा आणि जे काही चांगले स्वप्न आहेत ते मी स्वतः पूर्ण करणार आहे. आणि माझे आशीर्वाद कायम तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर नेहमीच राहणार आहे. होय होय माझ्या प्रिय मुलांनो, हे अगदी खरं आहे. या संदेशात जे काही आहे ते सर्व बाबींमध्ये सत्य आहे. म्हणून ते पूर्णपणे पहा, मध्येच सोडण्याची चूक करू नका. माझ्या मुलांनो, आज या संदेशाद्वारे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे, ज्याबद्दल तुम्हाला कोणतीही कल्पना नाही. तुमच्या शांत स्वभावामुळे तुमच्या शत्रूंच्या मनात भीती वाढत आहे, म्हणून ते हळूहळू तुमच्यापासून दूर जात आहेत. पण माझ्या लेकरा, मला तुझ्या जीवनात प्रत्येक क्षेत्र बदलताना पाहायचं आहे. येणाऱ्या काळात संपत्तीचे अनेक खजिने उघडले जातील. तुझ्या कुटुंबाचा हरवलेला आनंद परत घरात येणार आहे आणि तुझ्या घरात आनंद, शांती, भरभराट स्थापित होणार आहे. होय माझ्या बाळा, तुझ्या चेहऱ्यावरील तेज वाढेल. तुझ्या शरीराबद्दल तुला खूप कमी आत्मविश्वास होता, पण आता तुझे शरीर आणि मन दोन्ही आत्मविश्वासाने भरलेलं असणार आहे. तू तुझ्या आयुष्याचे सर्वात मोठे ध्येय पूर्ण करणार आहेस. माझ्या लेकरा, माझ्यावर तू विश्वास ठेव. भगवान श्रीकृष्ण म्हणजे कोणी सर्वसाधारण मनुष्य नाही, तर स्वतः भगवान आहेत. त्यांनी भूतलावर अवतार धारण केला आणि तात्कालीन राजकुळात जन्म घेऊन ते एका राजपुत्राप्रमाणे वावरत होते. श्रीकृष्ण पांडूची पत्नी कुंती किंवा पृथा हिचे भाचे होते. अशा प्रकारे एक नातेवाईक म्हणून आणि सनातन धर्माचे रक्षण करणारे या नात्याने ते पांडूच्या सदाचारी पुत्रांची बाजू घेत राहिले आणि त्यांचे रक्षण करीत राहिले. शेवटी धूर्त दुर्योधनाने पांडवांना द्यूत क्रीडेकरिता आवाहन केले. त्या निर्णायक स्पर्धेच्या वेळी दुर्योधन आणि त्यांच्या भावांनी पांडवाची शालीन पत्नी द्रौपदी हिला जिंकून घेतलं आणि भर राजसभेत तिला विवस्त्र करून तिला अपमानित करण्याचा प्रयत्न केला. भगवान श्रीकृष्णांच्या दिव्य हस्तक्षेपामुळे तिची लाज राखली गेली. पण त्या द्यूत क्रीडेत फसवणूक झाल्यामुळे पांडव आपले राज्य गमावून बसले आणि त्यांना 13 वर्ष वनवास भोगावा लागला. वनवासातून परतल्यावर पांडवांनी आपले राज्य परत मिळावे म्हणून दुर्योधनाला विनंती केली असता पांडवांना त्याने स्पष्ट नकार दिला. क्षत्रिय असल्यामुळे राज्य करणे हा त्यांचा धर्म होता, म्हणून त्यांनी केवळ 5 गावे मागितली. पण दुर्योधनाने उद्धटपणे उत्तर दिले की सुईच्या टोका इतकी भूमी सुद्धा मी तुला देऊ इच्छित नाही. आतापर्यंत तरी पांडव सातत्याने सहिष्णुता दाखवत होते. आता मात्र युद्ध करणे महत्वाचे. जगभराच्या राजापैकी कोणी पांडवाची बाजू घेतली तर कोणी कौरवांची. तरी सुद्धा भगवान श्रीकृष्ण स्वतः शांतीदूत या नात्याने दुर्योधनाच्या राजसभेत गेले. त्यांची विनंती अमान्य केल्यामुळे युद्ध निश्चित झाले. अत्यंत सदाचरणी असलेल्या पांडवांनी श्रीकृष्णांच्या साक्षात परमेश्वर म्हणून जाणले होते. पण धृतराष्ट्राचे पुत्र मात्र त्यांना समजू शकले नाही. तरी देखील युद्धपिपासू विरुद्ध पक्षाच्या हट्टामुळे श्रीकृष्णांनी युद्धात भाग घेतला. परमेश्वर असल्यामुळे ते स्वतः युद्ध करणार नव्हते, पण ज्याला त्यांचे सैन्य हवे असेल तो त्यांचे सैन्य घेऊ शकत होता आणि ज्याला स्वतः श्रीकृष्ण हवे असतील त्याला ते मार्गदर्शक म्हणून उपलब्ध होते.
राजकारणी दुर्योधनाने श्रीकृष्णांचे सैन्य मागून घेतले, तर पांडवांनी प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण प्राप्त करण्याची तितकीच उत्कट इच्छा व्यक्त केली. अशा प्रकारे श्रीकृष्ण अर्जुनाचे सारथी झाले. आतापर्यंत आपण या क्षणापर्यंत पोहोचलो आहोत, ज्या क्षणी भगवद्गीतेचा शुभारंभ होत आहे. दोन्ही पक्ष युद्धाच्या पवित्र्यात उभे आहेत आणि धृतराष्ट्र आतुरतेने संजय या आपल्या सचिवाला विचारतो की युद्धास सिद्ध झालेल्या दोन्ही पक्षांनी काय केले. अशा प्रकारे सर्व पृष्ठभूमी सिद्ध आहे आणि जाता जाता या अनुवाद तथा तात्पर्याविषयी एक छोटीशी टीप देणे महत्वाचे आहे. भगवान श्रीकृष्ण या व्यक्तीला दूर सारून स्वतःच्याच कल्पना तथा तत्वज्ञानाकरिता स्थान करून घेणे. लोक महाभारताच्या इतिहासाला दंतकथा म्हणतात, पण कोणा एका अज्ञात प्रतिभावान मनुष्याच्या कल्पनांना सादर करण्याकरिता श्रीकृष्ण हे एक अलंकारिक साधन आहे असेही म्हणतात. अगदीच फार झाले तर श्रीकृष्णांना एक गौण ऐतिहासिक व्यक्ती समजतात. तथापि जशी गीता प्रत्यक्ष स्वतःविषयीच सांगते, त्यानुसारच भगवान श्रीकृष्ण हे गीतेचे लक्ष तथा विषय वस्तू दोन्हीही आहेत. तर माझ्या प्रेमळ स्वामी भक्तांनो, जर तुम्हाला दुःख होत असेल, तुमच्या मनात अनेक शंका येत असतील, तर पहा, साक्षात भगवंताला देखील भोग काही चुकले नाहीत. त्यांना सुद्धा ते कर्माचे भोग भोगावे लागले आहेत. तर मग आपण तर एक साधे व्यक्ती आहोत. म्हणून साक्षात शिष्य आणि जीवलग सखा म्हणून ज्या व्यक्तीकडे अर्जुनासारखे गुण आहेत, ती व्यक्तीच भगवद्गीता उत्तम प्रकारे जाणू शकते. त्यासाठीच तुम्ही थोडक्यात सांगायची तर एकच गोष्ट की पुरुषोत्तम जो भगवान आहे श्रीकृष्ण, तर त्यांना सुद्धा हे जे कष्ट आहे, कर्म आहेत, ते सुटलेले नाहीत. जीवनातील कोणतीही परिस्थिती कितीही काळ टिकत नाही. तो काळ कितीही वाईट असला तरी मग आपण आहे त्या परिस्थितीला का घाबरून जायचं. आहे ती परिस्थिती आपण आनंदाने घ्यायची. आपण दुःख का भोगतो हे आपल्या कर्मातच लपलेलं आहे. सर्व दुःखातून जर सुटका करून घ्यायचा असेल तर आपल्याला चांगले कर्म करावे लागेल. आणि हे सत्य जर मनुष्याला समजले नाही तर अशा मनुष्याला खरा माणूस समजता येणार नाही. म्हणूनच आपल्याला चांगले कर्म करायचे आहे, भगवंताचे नामस्मरण करायचे आहे. आणि भगवंताचे नामस्मरण जर केले तर सर्व काही आपल्याला प्राप्त होणार आहे. जर सहमत असाल तर होय स्वामी आई, मी तुझंच बाळ आहे असे टाईप करा आणि हा भक्तिमय संदेश तुम्ही आपल्या प्रियजनांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. स्वामी माऊली तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच स्वामींचरणी मनापासून प्रार्थना.